नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग 2023 ची ही भरती होती विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याची जी आहे ते वेटिंग लिस्ट आलेली आहे। ते कॅटेगरी नुसार वेटिंग लिस्ट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे जे लिस्ट आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून जाऊन तुम्ही टेलिग्राम मध्ये जा आणि ते जॉइन करून घ्या। तुम्हाला ही जी PDF आहे जी आलेली आहे वेटिंग लिस्ट ते तुम्हाला तिथे भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे कोणत्या कोणत्या मुलांचं वेटिंग लिस्ट आलेलं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंटची जे डेट काय आहे ते सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जे डेट आहे ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जे ऑफिशियल वेटिंग लिस्ट आलेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे वेटिंग लिस्ट 9/5/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर पणिमंडळ पाटबंधारे विभाग। इथे बघू शकता तुम्ही विषय काय आहे, जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती 2023 कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत। त्याचबरोबर इथे बघू शकता जे पदे आहेत ते पदे कोणते कोणते, मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की जलसंपदा विभाग गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना, इथे बघू शकता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळांतर्गत प्रतीक्षा यादीत पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील एक मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या संवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्रे तपासण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येत आहे। विद्यार्थी इथे बघू शकता तुम्ही बघू शकता इथे की पदनाम इथे दिलेले आहे, सोबतच्या यादीनुसार हे क्रमांक इथे दिलेला आहे विद्यार्थी, अनुक्रमांक। त्याचबरोबर कागदपत्र तपासणी उपस्थित राहण्याची दिनांक व वेळ इथे बघू शकता 14/5/2025 ला आणि वेळ 10:30 या तुम्हाला या पत्त्यावर जाऊन तुमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कागदपत्र तपासणी ते होणार आहे। इथे बघू शकता उपरोक्त उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर पणिमंडळ पाटबंधारे विभाग, जुन्या हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात वरील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत तपासणी सूची मूळ कागदपत्रासह व 2 साक्षांकित सत्य प्रतीसह उपस्थित राहावे। त्याचबरोबर इथे बघू शकता इथे आणखी यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी गैरहजर राहतील अथवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदत वाढ देण्यात येणार नाही। यांनी स्ट्रिक्ट सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही उपस्थित राहिले नाही आणि जर तुमचे कागदपत्र पुरेसे राहिले नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुदत वाढ भेटणार नाही। यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे। सोबत उमेदवारांची यादी व तपासणी सूची नमुना इथे दिलेला आहे। इथे बघू शकता कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आहे तुमचं मेरिट लिस्ट आहे इथे बघू शकता, ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम आणि कॅटेगरी वाईज इथं सगळं कॅटेगरी वाईज यांनी दिलेलं आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती मुलं जी वेटिंग लिस्टमध्ये होते आणि ज्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ते सुद्धा इथे पूर्ण लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही इथे बघू शकता। आणि हे जे लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता इथे सर्वांचे नाव दिलेलं आहे। यामध्ये हे तुम्हाला ही PDF जी आहे ते टेलिग्राम आपल्या प्रवेश SSC टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।